शकतात. त्यामुळे महिलांनी स्वतः स्वतः कमी नाही समजायला पाहिजे. घरी राहून मी तुमच्या कुटुंबाची जबाबदारी तुम्ही घेता, सगळ्यांची जबाबदारी घेता. घराची लेकरं बाळाची जरी पुरुष करता बाहेर कमवत असला तरी तुम्ही घर सांभाळता. स्त्रियांचं जे संघर्ष आहे, कर्तृत्व आहे, त्यांना जे समान संधी वगैरे द्यायला पाहिजे त्याच्या हक्कासाठी आपण त्यांचं कर्तृत्वाची काहीतरी देणं आहे याच्यासाठी आपण हा दिवस साजरा करतो. तर 365 दिवस आपण वर्षाचे महिला काम करत असतात. असं आपण म्हणतो की स्त्री ही कुटुंबाचा आधारस्तंभ आहे, ही देशाचीही आधारस्तंभ आहे. कारण एक स्त्रीनं जर शिक्षण घेतलं तर पूर्ण कुटुंब शिकवते. कारण एका मुलीला शिकवणं किती महत्त्वाचं आहे आपल्याला काम. ज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिकवलेलं. त्यांनी पहिली जनसाठी शाळा काढलेली होती आणि त्यांनी समाजाचं ऐकून घेऊन त्यांनी जी पिंजू दिली नाही आणि त्यांनी शिक्षणाचा पाया तिथं ठेवलेला आहे. त्याच्यामुळे आज प्रत्येक मुलगी शिकायला फ्री आहे. म्हणजे त्यावेळेस स्त्रीला मर्यादा होत्या, त्यांना शिक्षण नव्हतं, परंतु आज सगळे शिकली झाले. आज सगळ्या मुली शिकलेल्या इंजिनियर, डॉक्टर, आमच्या परिस्थितिका असू द्या, इंजिनियर, शिक्षिका असू द्या, औद्योगिक कामं करायला चालले. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी पाया उचलल्यामुळे आज आपल्याला ती संधी मिळाली आहे. तर आपण त्या गोष्टीचंही आपल्याला ओळख व्हावं यासाठी हे आज दिवस साजरा करतो. तसंच भारताचे नेतृत्व करणारी इंदिरा गांधी त्यांनी पंतप्रधान म्हणून इथलं भारताचं नाव लौकिक केलं की त्यांनी राजकारणात इतके धाडसी निर्णय घेतले. त्यांना आयरन लेडी म्हटलं जातं. का म्हटलं जातं की त्यांनी एक पहिली स्त्री होती की पंतप्रधान दिले की त्याला मान कधीही खाली घालून दिलं नाही. म्हणजे तिच्या कर्तव्य आहे पण तिला संधी द्यायला पाहिजे हे तिने पुढे सगळ्यांना म्हणजे सांगून टाकलं की स्त्री ही कुठेही कमी पडू शकत नाही. तसंच मेरी कोम जी की बॉक्सर ही एक अत्यंत ग्रामीण भागातली महिला आहे, पण तिची जिद्द आणि तिची प्रयत्न ही आज किती नावलौकिक झालेलं आहे. पूर्ण देशाला तिला नाव झालेलं आहे भारतात की आपल्याला की बॉक्सिंगमध्येही स्त्रिया पुढे जाऊ शकतात. पण याच्यावर आमच्या विराट तिनं झेप घेऊन पूर्ण भारताचं नाव रोशन केलं. असंही आज महिला आहेत. आपल्याही खेड्यागावात आज महिला आहेत. कारण बचत गट वगैरे तयार केलेले त्यांनी. सावकारकी ही बंद झालेली बचत गटामुळे तुम्हाला माहिती आहे त्यांच्या फॅमिलीसाठी त्यांनी पैसे देतात जेणेकरून सावकाराकडे आपल्या. तर स्त्रियांचंच हे धाडसी निर्णय जे आहेत आज आपल्याला कुटुंबाला दिलेले आहे. मग त्यासाठी त्यांचेही नाव घेणं गरजेचं आहे.